हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS BPTH साठी नवीन रजिस्ट्रेशनचे अपडेट आलेले आहेत. 18/11/2024 ला नोटीस आलेली आहे. रजिस्ट्रेशन कोणत्या विद्यार्थ्यांना करायचे आहे ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आपण ते डिस्कस करणार आहोत. त्यानंतर क्वालिफाईंग क्रायटेरिया देखील कमी करण्यात आलेला आहे, ते देखील मी तुम्हाला शेअर करेल. त्यानंतर परत चॉईस फिलिंग कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना करता येईल आपण ते पाहणार आहोत. त्यानंतर डेट्स काय आहेत इम्पॉर्टंट आपण ते देखील डिस्कस करू. त्यानंतर काही नोट्स आहेत, मी तुम्हाला थोडक्यात क्लिअर करेल की आपल्याला काय काय करायचं आहे पुढे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना जर महाराष्ट्रामध्ये BMS किंवा BHMS मिळवायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांना काय करावं लागेल ते देखील मी तुम्हाला शेअर करेन. आणि लास्ट BMS आणि BHMS साठी 100% कॉलेज येऊ शकतात स्टे वॅकन्सी राऊंड 3 ला. ठीक आहे, आता स्टेप बाय स्टेप आपण पाहू. ठीक आहे. सो गाईज, आजचा आपला टॉपिक काय आहे? 85% BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 3 चा शेड्यूल आलेला आहे फर्स्ट. त्यानंतर क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी करण्यात आलेला आहे. लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं, पण या व्हिडिओमध्ये परत सांगेल मी तुम्हाला. त्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन कोणते कोणते विद्यार्थी करू शकतात आपण ते पाहू. त्यानंतर चॉईस फिलिंग कोणते विद्यार्थी करतील आपण ते देखील पाहू. त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत आपण ते देखील डिस्कस करू. त्यानंतर कोणते विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहेत आपण ते देखील पाहू. त्यानंतर ऑल ओव्हर म्हणजे सर्व जे काय असेल ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करेल. ठीक आहे, आता स्टेप बाय स्टेप पाहू. सो गाईज, पहिल्यांदा आपण क्वालिफाईंग क्रायटेरिया पाहणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा आहे ना क्वालिफाईंग पर्सेंटाईल पहा, क्रायटेरिया कमी किती झालेला आहे. ठीक आहे. जनरल EWS साठी 35% झालेला आहे, म्हणजेच 112 स्कोर ज्या विद्यार्थ्याला आहे किंवा त्याच्या वरी आहे असे विद्यार्थी आता BMS किंवा BHMS साठी रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा ऑप्शन फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्यामध्येच जनरल आणि EWS PWD साठी 99 आहे. PWD साठी 99, जनरल आणि EWS PWD साठी 99 आहे. ठीक आहे. त्यानंतर जे रिझर्व कॅटेगरी आहे आपली SC ST OBC NT1 NT2 NT3 SCBC EWS SCBC ज्या कॅटेगरी आहेत ना त्या कॅटेगरीसाठी एक साधारणतः 25% खाली करण्यात आलेला आहे. म्हणजे 87 मार्क, म्हणजे 87च्या पुढे ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत, 87 किंवा त्याच्या पुढे मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना BMS किंवा BHMS ते करू शकतात. पण तुम्हाला पण माहित आहे की तुम्हाला IQ मधूनच करावं लागेल. मी तुम्हाला ते शेवटी सांगेल. ठीक आहे. आलं लक्षात? क्वालिफाईंग क्रायटेरिया समजला तुम्हाला. आता त्यानंतर आपण काय पाहणार आहोत? इम्पॉर्टंट डेट्स नवीन रजिस्ट्रेशनसाठी. ठीक आहे. सो गाईज, न्यू ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 19 म्हणजे न्यू ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स जे तुम्हाला कलर प्रिंट अपलोड करायचे आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे, ते आहे ना 19/11/2024 ते 21/11/2024 संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचंय, ऍज वेल ऍज पेमेंट करायचंय, ऍज वेल ऍज तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. लक्षात? आता त्यानंतर थोडक्यात पहा. नाव इलिजिबल स्टुडंट, आता जे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत ते विद्यार्थी हे रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं नव्हतं पण त्यांचा निर्णय चेंज झाला, आपल्याला आता रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणजे स्टे वॅकन्सी म्हणजे पहिला राऊंड आपला स्टार्टिंगचा किंवा स्टे वॅकन्सी राऊंड 3 ला नवीन रजिस्ट्रेशन सुरू झाले, त्यावेळेस तुम्ही केले नाही असे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात. ओल्ड काउन्सिलिंगचे पण विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कोणतेही रजिस्ट्रेशन केले नाहीये. ठीक आहे. त्यानंतर काही न्यूली रजिस्ट्रेशनची आता तुम्ही हे जे रजिस्ट्रेशन करणार त्याची मेरिट लिस्ट कधी येणार आहे? 22/11/2024 ला मेरिट लिस्ट येईल दुपारपर्यंत. ठीक आहे. आणि त्याच दिवशी सेट मॅट्रिक्स देखील येणार आहे संध्याकाळी 22/11/2024 संध्याकाळपर्यंत भेटून जाईल तुम्हाला सेट मॅट्रिक्स. लक्षात? ठीक आहे. त्यानंतर गाईज, चॉईस फिलिंग जी आहे, चॉईस फिलिंग मोस्ट इम्पॉर्टंट. चॉईस फिलिंग हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे गाईज, थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. चॉईस फिलिंग जी आहे ना 23/11/2024 23/11/2024 ते 25/11/2024 संध्याकाळी 12 पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. क्लिअर? आता मोस्ट इम्पॉर्टंट टर्निंग पॉईंट काय आहे? नोट, मोस्ट इम्पॉर्टंट नोट. नाव रजिस्टर स्टुडंट फिल्ड ऑप्शन. आता ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करतील ते विद्यार्थी ते सर्व ऑप्शन टाकू शकतात. ते सर्व
एक ते आपले जेवढे आलेले आहेत ते, आणि नवीन कॉलेज जर आले ते देखील टाकू शकतात. त्यानंतर आता यानंतरचा मेन टॉपिक हा, ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही, ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत एकही कॉलेज भेटलं नाही, असे विद्यार्थी परत ऑप्शन फॉर्म भरू शकतात. असे विद्यार्थी म्हणजे त्यांना कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 किंवा स्टे वॅकन्सी राऊंड 1 किंवा स्टे वॅकन्सी राऊंड 2 ला ऑप्शन भेटले नव्हते, म्हणजे त्यांना कॉलेजेस भेटलं नाही, BMS असेल किंवा BHMS असेल, अशा विद्यार्थ्यांना परत चॉईस फिलिंग टाकू शकतात हे विद्यार्थी. लक्षात, ते पण कधी तुम्हाला टाकायचे, 23 ते 25च्या दरम्यान. लक्षात. त्यानंतर दुसरी नोट पहा, नॉट इलिजिबल कॉलेज अलॉटेड स्टुडंट. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे, ते विद्यार्थी ऑप्शन टाकू शकणार नाहीयेत. आताच क्लिअर होतो तुम्हाला. इफ तुम्ही कॅन्सल केली असेल सीट किंवा जॉईन केली असेल, कोणत्या कारणास्तव तुम्हाला सीट भेटली नसेल, तर तुम्ही असे विद्यार्थी टाकू शकत नाहीयेत. तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण मोस्टली 99% चान्सेस नाहीये तुम्ही टाकू शकणार नाहीये. लक्षात. ज्या विद्यार्थ्यांनी सीट कॅन्सल केली असेल किंवा सीट सोडली असेल, कोणत्या कारणास्तव तुम्हाला तुमचं ऍडमिशन कॅन्सल झालं असेल, ठीक आहे. त्यानंतर सो गाईज, त्यानंतर काय आहे, रिझल्ट. आता तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरणार आहात, त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे, 26/11/2024 ला लागेल. 26/11/2024 संध्याकाळपर्यंत लागून जाईल, काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे. त्यानंतर ऍडमिशन डेट काय आहे, त्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर ऍडमिशन डेट काय आहे, 27/11/2024 ते 30/11/2024 दुपारी 5:30 पर्यंत तुम्हाला ऍडमिशन करायची आहे. लक्षात. आणि तुम्हाला सीट घ्यावीच लागेल बरं का काही, तुम्हाला भेटलं तर घ्यावंच लागेल, नाही जमणार नाहीये. आणि ज्या विद्यार्थ्यांना BHMS आता टाकायचं असेल ते देखील टाकू शकतात, ठीक आहे. त्यानंतर आता काही नोट्स आहेत. मोस्ट 8 डिसेंबर पर्यंत काउन्सिलिंग चलेल आपली. 8 डिसेंबर पर्यंत काउन्सिलिंग चलेल, पण कशी, जर जागा शिल्लक राहिल्या तर 8 डिसेंबर पर्यंत काउन्सिलिंग चालू शकते, ठीक आहे. त्यानंतर गाईज आता काही रूल्स आहेत, तीनच रूल्स आहेत. मी तुम्हाला जे मेन आहेत ते सांगतो तुम्हाला, ठीक आहे. फर्स्ट, ऑलरेडी रजिस्टर स्टुडंट नॉट रजिस्टर अगेन. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाहीये, पण त्यांना कॉलेज भेटलं नसेल तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता, ठीक आहे. त्यानंतर 2, ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केली नव्हती, आता ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केली नाहीये स्टे वॅकन्सी राऊंड किंवा कधी आता अगोदरची जी काउन्सिलिंग झाली त्यामध्ये चॉईस फिलिंग केली नाहीये, असे विद्यार्थी या राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतात. आता या राऊंडला हाच एक राऊंड आहे आणि याचे पुढच्या राऊंडला तेच कन्सिडर होत राहतील तुमचे, ठीक आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर चॉईस फिलिंग केली नव्हती ते विद्यार्थी करू शकतात. सो गाईज, गव्हर्नमेंटची सीट पण राहिली असेल तर ती देखील तुम्हाला भेटू शकते BMS साठी. लक्षात, ठीक आहे. त्यानंतर थर्ड, नॉट इलिजिबल स्टुडंट कॅप राऊंड 1, 2, 3 स्टे वॅकन्सी राऊंड 1, स्टे वॅकन्सी राऊंड 2 अलॉटेड सीट. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे किंवा कॅन्सल केलेलं आहे असे विद्यार्थी या राऊंडला इलिजिबल नाहीयेत, ठीक आहे. लक्षात. त्यानंतर काही नोट्स आहेत, काही 4 नोट आहेत, ते इम्पॉर्टंट आहेत, थोडेसे थोडक्यात पाहतो, ठीक आहे. नोट पहिली, सीट्स गाईज, BMS असेल किंवा BHMS असेल, जास्त जागा शिल्लक राहिल्या नाहीयेत. आता सांगतो तुम्हाला, जास्त जागा शिल्लक राहिल्या नाहीयेत. 100-200च्या आत जागा शिल्लक राहिल्या असतील, त्यामध्ये IQच्या जास्त जागा असतील, त्यामुळे तुम्हाला विचार करून डिसिजन घ्यायचं आहे, ठीक आहे. डोंट एक्सपेक्ट जास्त सीट्स राहतील तुम्हाला या राऊंडला, ठीक आहे. त्यानंतर दुसरी नोट पहा, BMS BHMS आता BMS BHMS साठी 2 नवीन कॉलेज येणार आहे, तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. आणि ते गाईज 100% येऊ शकतात बरं का, ते 100% येऊ शकतात पुढच्या राऊंडला, कारण की ते जर आले तर 160 जागा प्लस होतील, ठीक आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाहीये त्या विद्यार्थ्यांचे चान्सेस वाढतात, ठीक आहे. त्यानंतर तिसरी नोट, नाव इलिजिबल स्टुडंट अँड ओल्ड स्टुडंट. आता ज्या विद्यार्थ्यांना आता इलिजिबल झालेले विद्यार्थी किंवा आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाहीये ते विद्यार्थी IQचा विचार करू शकतात, तिप्पट फीसनुसार IQचा विचार करू शकतात. जास्त आता जे इलिजिबल झालेले आहेत ना त्या विद्यार्थ्यांनी एक्सपेक्ट करू नये की तुम्हाला BMS भेटेल. आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला BMS भेटेल ना भेटेल. त्याच्यामुळे आहे ना, तुम्हाला IQचं तुमचं बजेट असेल तर IQ न करा. 300 असतील, 320 असतील, 330 असतील, ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कॉलेज भेटलं नाहीये त्यांना BMS करायचं असेल तर IQची सीट सोडू नका. जर महाराष्ट्रामध्ये करायचं असेल, जर बजेट असेल तर 100% करा, ठीक आहे. त्यानंतर गाईज शेवटची नोट, कर्नाटक आणि भोपाळ BMS कॉलेज तुम्हाला भेटत असेल
कमी पैशामध्ये, म्हणजे भोपाळमध्ये साधारणतः 15 ते 20 लाख आणि कर्नाटकमध्ये 20 ते 22 लाखामध्ये जर तुम्हाला सीट भेटत असेल तर तुम्ही घेऊन टाका, जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल. आता सांगतो, कर्नाटकमध्ये घेत असाल तर तुम्हाला लँग्वेजचा प्रॉब्लेम येईल, त्यामुळे तुमचं डिसिजन राहील कर्नाटकला घ्यायचं आहे का नाही. लँग्वेज तुम्हाला परवडत असेल तर घ्या, नसेल तर स्किप करा, काही प्रॉब्लेम नाही, रिपीट करू शकतात. ठीक आहे. आता गाईज, पुढचा व्हिडिओ जो असेल आपला BMS स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि स्टे वॅकन्सी राऊंड 2 चा एक्झॅक्टली कट ऑफ काय आलेला आहे ते देखील तुम्हाला सांगणार, आणि काही नोट्स आहेत ते देखील तुम्हाला मी क्लिअर करेल. ठीक आहे. काय अडचण वगैरे असेल, मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू नका. ठीक आहे. आणि काय विचारायचं असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. झालं काही, आता एक साधारणतः 8 डिसेंबर पर्यंत आहे, तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक्स करा. ठीक आहे. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.